नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांचे एमएस नर्सिंग सीईटीचा फॉर्म भरायचा राहिला होता, त्या विद्यार्थ्यांसाठी आजची ही बातमी खूप अतिशय आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची राहणार आहे. आणि हो, जे येणारे अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत देत असतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप अजून जॉईन केला नसेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून असेच अपडेट तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहोचू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, LLB आणि नर्सिंग सीईटी साठी जी नोंदणी आहे ती 31 मार्च पर्यंत तिला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो, सर जे रजिस्ट्रेशनला डेट एक्सटेंड होत आहे, तर आमची एक्झाम पोस्टपोन होईल का? आमची एक्झामची डेट पोस्टपोन होऊ शकते का? तर याचे देखील उत्तर मी शेवटी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी आपण बातमी बघून घेऊया. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे सीईटी सेलने LLB 5 वर्षीय, BSc नर्सिंग व डिप्लोमा इन सायकेट्रिक नर्सिंग दॅट इज DPN, पब्लिक हेल्थ नर्सिंग दॅट इज PHN सीईटीची जी परीक्षा आहे तिच्या नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरला नसेल ते विद्यार्थी 31 मार्च पर्यंत काय करू शकता, फॉर्म भरू शकता. तर त्याचप्रमाणे नर्सिंगची परीक्षा 5 मे तर LLBची परीक्षा 8 मे 2026 रोजी होणार आहे. परीक्षेची डेट चेंज झालेली आहे का? उत्तर आहे नाही, परीक्षेची डेट चेंज झालेली नाही. 5 मे रोजीच तुमची परीक्षा राहील. 17 अभ्यासक्रमांच्या सीईटी साठी 12,99,831 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा सुमारे 17,47,482 विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार आहेत. LLB 5 वर्षाची सीईटीची नोंदणीची अंतिम तारीख 15 मार्च होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ती आता 16 ते 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि यासोबतच आपली जी नर्सिंग सीईटी आहे त्याची देखील डेट वाढवण्यात आलेली आहे. आणि ती डेट काय आहे? 31 मार्च लास्टची डेट आहे. 31 मार्च पर्यंत तुम्ही काय करू शकतात? रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. BSc नर्सिंग साठी आतापर्यंत 13,272 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि 2025 मध्ये किती होते? तर 47,501 अर्ज होते. पण यावर्षी किती अर्ज आलेले आहेत? 43,272 अर्ज आलेले आहेत. म्हणजेच काय, या ठिकाणी तुमचं कॉम्पिटिशन जे आहे ते काय होणार आहे? खूप कमी होणार आहे. आणि तुमचा कट ऑफ काय होणार आहे? कट ऑफ देखील कमी होणार आहे. कट ऑफ देखील काय होणार आहे? कमी होणार आहे. नर्सिंग सीईटी परीक्षा 6 आणि 7 मे रोजी होणार आहे. परीक्षेची डेट चेंज झालेली आहे का? नाही, हे हायलाइट करून घ्या. परीक्षा कधी आहे? 6 आणि 7 मे ला. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर जे डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ आहे आणि डिप्लोमा इन सायकेट्रिक नर्सिंग आहे, तर त्या अभ्यासक्रमासाठी 371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. परीक्षा कधी त्यांची? 5 मे रोजी होणार आहे. नोंदणी व माहिती पुस्तिका सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पेपर जो आहे, तुमची एक्झाम पोस्टपोन झालेले नाहीत. एक्झाम पोस्टपोन होणार नाही. अद्याप तरी त्या संबंधी काही अपडेट आलेला नाही. पण होऊन किती दिवस पोस्टपोन होईल? तर जास्तीत जास्त 10 दिवस पोस्टपोन होईल. आणि मॅक्झिमम पकडलं तर किती दिवस पोस्टपोन होईल? 15 दिवस पोस्टपोन होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास सुरू ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी सगळ्यात आधी काय करा, कमेंटमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची मी लिंक दिलेली आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला काय करायचं आहे? व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.